वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बायो मॅक्रोमॉलिक्युल्स हा भाग पाहत होतो आणि मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे ज्यांचं मॉलिक्युलर वेट हे 1000 डेल्टॉनपेक्षा जास्त आहे अशा मॉलिक्युल्सला आपण मॅक्रोमॉलिक्युल्स असं म्हणतो. तर ज्यांचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे असे घटक म्हणजे पहिला आपण पाहिला होता प्रोटीन, नंतर आहेत पॉलिसॅकॅराइड्स, न्यूक्लिक ॲसिड आणि याच ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये येणारा घटक आहे लिपिड, परंतु त्याचं मॉलिक्युलर वेट हे 1000 डेल्टॉनपेक्षा कमी आहे. तर आज आपण पाहणार आहोत पॉलिसॅकॅराइड्स और कार्बोहायड्रेट्स. दीज आर मॅक्रोमॉलिक्युल्स. Carbohydrates are the compounds of carbon, hydrogen and oxygen with the ratio of hydrogen and oxygen in the ratio 2:1. कार्बोहायड्रेट्स हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून बनले जाणारे कंपाऊंड आहेत, ज्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो हा 2:1 पाहायला मिळतो. म्हणजे दोन मॉलिक्यूल जर हायड्रोजनचे आहेत तर एक मॉलिक्यूल हा आपल्याला ऑक्सिजनचा पाहायला मिळतो. द इम्पेरिकल फॉर्म्युला इज CnH2ON. तर या ठिकाणी कोणतीही व्हॅल्यू जर ठेवली तर आपल्याला पाहायला मिळेल की हायड्रोजनचे मॉलिक्यूल हे ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलच्या डबल आहेत. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स इट इज बेस्ड ऑन नंबर ऑफ शुगर युनिट्स. त्या कार्बोहायड्रेटमध्ये शुगर युनिट किती आहे त्याच्या आधारावर कार्बोहायड्रेटचे 3 प्रकार पाहायला मिळतात: मोनोसॅकॅराइड्स, ऑलिगोसॅकॅराइड्स आणि पॉलिसॅकॅराइड्स. तर पहिला प्रकार आपण पाहू, दॅट इज मोनोसॅकॅराइड्स. मोनोसॅकॅराइड्स दीज कांट बी हायड्रोलाइज्ड फर्दर इनटू सिम्पलर कार्बोहायड्रेट्स. आता मोनोसॅकॅराइड ज्याच्यामध्ये शुगरचं युनिट एकच आहे, तर याचं जर आपण हायड्रोलायसिस करण्याचा प्रयत्न केला किंवा ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला तर हे फर्दर ब्रेक होऊ शकत नाहीत. का? कारण ते ऑलरेडी स्मॉलेस्ट युनिटनी तयार झालेले आहेत. दे हॅव क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, स्वीट इन टेस्ट अँड सोल्युबल इन वॉटर. ह्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर साखरेच्या दाण्यासारखं क्रिस्टलाइन फॉर्म आहे, टेस्ट स्वीट आहे आणि वॉटर सोल्युबल आहेत. दे फॉर्म मोनोमर फॉर ऑलिगो अँड पॉलिसॅकॅराइड्स. हे ऑलिगो आणि पॉलिसॅकॅराइड्स जे आहेत यांचे बेसिक युनिट म्हणून काम करतात. त्यांच्यापासूनच ऑलिगो आणि पॉलिसॅकॅराइड्स हे तयार होत असतात. एक्झाम्पल इट इज ऑफ ग्लुकोज, फ्रुक्टोज एक्सेट्रा. तर सेकंड टाईप आहे ऑलिगोसॅकॅराइड. These are formed by condensation of 2 to 9 monosaccharides. आता ऑलिगोसॅकॅराइड्स ज्यांच्यामध्ये सॅकॅराइड युनिटची संख्या थोडी जास्त आहे, साधारणतः 2 ते 9 मोनोसॅकॅराइड मॉलिक्यूल वापरून ऑलिगोसॅकॅराइड्स हे तयार होत असतात. अँड दे आर डायसॅकॅराइड्स हॅविंग 2 मोनोसॅकॅराइड्स. डाय ज्याच्यामध्ये 2 मोनोसॅकॅराइड आहेत त्यांना डायसॅकॅराइड्स म्हणायचं. Having 3 monosaccharides are called as trisaccharides. Having 4 monosaccharides they are known as tetrasaccharides. म्हणजे जर 2 युनिट असतील तर डाय, 3 युनिट असतील तर ट्राय, 4 युनिट असतील तर टेट्रासॅकॅराइड्स असे त्यांच्यामध्ये असणाऱ्या शुगर युनिटच्या आधारावर दिलेले नावं आहेत. There are some examples of disaccharides. They are lactose, that is the milk sugar. It is made up by one molecule of glucose and other molecules of galactose. Then sucrose, it is made up of one molecule of glucose and other is fructose. Whereas third example is of maltose, that is formed by both glucose molecules. Next are polysaccharides. These are formed by polymerization of monosaccharide units. जसं आपण पाहिलं की ऑलिगोसॅकॅराइड्स बनवण्यासाठी काही मोनोसॅकॅराइड्सचा वापर केला जातो, तर नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड्स एकत्र येऊन त्यांच्या पॉलिमरायझेशनद्वारे पॉलिसॅकॅराइड्स हे तयार होत असतात. दीज आर लॉंग चेन्स ऑफ शुगर. यांनाच शुगरची लॉंग चेन असंही म्हणतात. दे आर इनसोल्युबल इन वॉटर
अँड दे डू नॉट टेस्ट स्वीट. त्यांची टेस्टही स्वीट नाही आणि ते वॉटर सोल्युबलसुद्धा नाहीत. मोनोसॅकॅराइडमध्ये आपण पाहिलं होतं की दे आर वॉटर सोल्युबल अँड स्वीट इन टेस्ट. पॉलिसॅकॅराइड्स देअर आर ऑफ 2 टाईप्स. 2 प्रकारचे पॉलिसॅकॅराइड पाहायला मिळतात. पहिला आहे होमोपॉलिमर आणि दुसरा आहे हेटरोपॉलिमर. तर पाहू आपण होमोपॉलिमर. होमोपॉलिमर आर मेड अप ऑफ ओनली 1 टाईप ऑफ मोनोसॅकॅराइड. होमो म्हणजे सिमिलर. असे पॉलिसॅकॅराइड ज्यांच्यामध्ये वापरले जाणारे मोनोसॅकॅराइड्स हे सिमिलर आहेत, म्हणजेच दे आर मेड अप ऑफ ओनली 1 टाईप ऑफ मोनोसॅकॅराइड. एकाच प्रकारच्या मोनोसॅकॅराइडचा वापर करून होमोपॉलिमर हे तयार केले जात असतात. एक्झाम्पल इज सेल्युलोज. इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. सेल्युलोज हे नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र येऊन तयार केला जाणारा घटक आहे. प्लांट सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. प्लांटची जी सेल वॉल आहे ही सेल्युलोजपासून तयार झालेली असते. नेक्स्ट इज इन्सुलिन. इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ फ्रुक्टोज मॉलिक्यूल. इन्सुलिन एक हॉर्मोन आहे आणि ते नंबर ऑफ फ्रुक्टोज मॉलिक्यूल एकत्र आल्यावर तयार केल्या जाते. नेक्स्ट इज स्टार्च. इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल्स अँड प्लांट स्टोअर्स शुगर इन द फॉर्म ऑफ स्टार्च. स्टार्च जे आहे हे नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूलपासून तयार होतं आहे आणि स्टार्च म्हणजे प्लांटमध्ये जी शुगर स्टोअर केली जाते ती स्टार्चच्या स्वरूपात केली जाते. 4th वन इज ग्लायकोजन. इट इज मेड अप ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. हे सुद्धा ग्लुकोज मॉलिक्यूलनी बनलेलं आहे. बट इट इज द स्टोरेज ऑफ कार्बोहायड्रेट्स इन ॲनिमल्स. ॲनिमलमध्ये जी काही एक्सेसिव्ह शुगर आहे ती स्टोअर करण्यासाठी ग्लायकोजन या स्वरूपामध्ये तिला कन्व्हर्ट केलं जातं आणि ती लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये स्टोअर केली जाते. इट इज स्टोअर हाऊस ऑफ एनर्जी इन ॲनिमल्स. यालाच स्टोअर हाऊस ऑफ एनर्जी म्हणतात. का? कारण ग्लुकोज जे आहे किंवा ग्लायकोजन जे आहे हे ब्रेकडाऊन झाल्यानंतरच एनर्जी डिराईव्ह करता येते. नंतर आहेत हेटरोपॉलिमर. हेटरो म्हणजे डिफरंट. ओके. वेन हेटरोपॉलिमर इट इज मेड अप ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मोनोसॅकॅराइड्स. यामध्ये सगळे जे काही मोनोसॅकॅराइड वापरायचे आहेत हे आपल्याला सारखे पाहायला मिळत नाहीत, तर दे आर डिफरंट टाईप्स, म्हणून त्यांना म्हणायचं हेटरोपॉलिमर. एक्झाम्पल इज हायल्युरोनिक ॲसिड अँड चिटिन. चिटिन इज द एक्झोस्केलेटन पार्ट ऑफ ऑर्थ्रोपोडाज. ऑर्थ्रोपोडा जो आहे फायलम त्यांच्यामध्ये त्यांचं एक्झोस्केलेटन बनवण्यामध्ये चिटिन हे हेटरोपॉलिमर कार्बोहायड्रेट्स भाग घेत असते. इन पॉलिसॅकॅराइड चेन राईट हँड एंड इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग एंड whereas the left hand end is called as non-reducing end. याला 2 आपल्याला टोक पाहायला मिळतात. एक आहे रिड्युसिंग, दुसरं आहे नॉन रिड्युसिंग. स्टार्च फ्रॉम हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर. स्टार्च जे आहे ह्याच्यामध्ये अमायलोज आणि अमायलोपेक्टिन असे 2 घटक वापरले जातात. त्याच्यामुळे ह्यांच्या पॅकिंगमध्ये हेलिकल स्ट्रक्चरचा वापर केला जातो. स्टार्च कॅन होल्ड I2 मॉलिक्युल्स इन हेलिकल पोर्शन. हे जे आहे हे I2 मॉलिक्युल्स यांचा वापर केला जातो. अँड स्टार्च I2 इज ब्ल्यू इन कलर. याचा रंग कसा आहे? ब्ल्यू. सेल्युलोज डझंट कंटेन्स कॉम्प्लेक्स हेलिकल्स अँड कॅन नॉट होल्ड I2. सेल्युलोजचं स्ट्रक्चर आहे हे स्टार्चच्या स्ट्रक्चरपेक्षा तुलनेनं सोपं आहे. देन न्यूक्लिक ॲसिड्स. दीज आर मॅक्रोमॉलिक्युल्स. हे सुद्धा मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. त्यांचं मॉलिक्युलर वेट हे 1000 डाल्टनपेक्षा जास्त आहे. दीज आर पॉलिन्यूक्लियोटाइड मॉलिक्युल्स. आता हे काय आहेत? हे पॉलिसॅकॅराइड नाहीत, तर हे पॉलिन्यूक्लियोटाइड आहेत. म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन न्यूक्लिक ॲसिड तयार होत असतो. मोनोमर ऑफ न्यूक्लिक ॲसिड इज न्यूक्लियोटाइड. हे कशापासून बनलेले आहेत? न्यूक्लियोटाइड्सपासून बनलेले आहेत. अ न्यूक्लियोटाइड हॅज 3 डिस्टिंक्ट कंपाऊंड्स. न्यूक्लियोटाइडमध्ये 3 घटक आहेत. पहिला आहे नायट्रोजन बेस. व्हॉट इज नायट्रोजन बेस? इट इज अ हेटरोसायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक आहे परंतु हेटरोसायक्लिक आहे. हेटरोसायक्लिक म्हणजे कोणते? की ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये
2पेक्षा जास्त एलिमेंटचा वापर केला जातो. नायट्रोजन बेसेस आर ऑफ 2 टाइप्स. 2 प्रकारचे आहेत, प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. प्युरिन्स कंटेन्स ॲडेनाइन अँड ग्युॲनिन, whereas pyrimidine contains thiamine, cytosine and uracil. Thiamine is present in the structure of DNA while uracil is present in the structure of RNA. जर आपण कंपॅरिझन केलं तर हे जे 5 प्रकारचे नायट्रोजन बेसेस आहेत, तर या 5 पैकी फक्त 4 नायट्रोजन बेसेस हे DNAचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी वापरतात, आणि ते म्हणजे ॲडेनाइन, ग्युॲनिन, थायमिन अँड सायटोसिन. तर RNAचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी सुद्धा 4 नायट्रोजन बेसेस वापरले जातात, ते म्हणजे ॲडेनाइन, ग्युॲनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. म्हणजेच थायमिन हे DNAचं स्ट्रक्चर तयार करण्यामध्ये आहे, तर युरॅसिल हे RNAचं स्ट्रक्चर बनवण्याकरता वापरलं जात असते. देन सेकंड इज द शुगर. द रायबोज शुगर इज यूज्ड फॉर रायबोन्यूक्लिक ॲसिड विथ द फॉर्म्युला C5H10O5. पेंटोज शुगर आहे, 5 कार्बनची शुगर आहे आणि रायबोज या प्रकाराची आहे. तर डिऑक्सी रायबोज शुगर इज प्रेझेंट इन द DNA स्ट्रक्चर. आता डिऑक्सी याच्यामधला एक ऑक्सिजन कमी आहे, म्हणजे फॉर्म्युला झाला C5H10O4. दॅट शुगर, डिऑक्सी रायबोज शुगर इज प्रेझेंट इन द न्यूक्लिक ॲसिड और न्यूक्लियोटाइड. Third one is the phosphate group. It is the third compound in the form of phosphoric acid present in DNA and RNA. फॉस्फोरिक ॲसिड हे फॉस्फोरिक ॲसिड या स्वरूपामध्ये फॉस्फेट ग्रुप हा DNA आणि RNAमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चर ऑफ पॉलिसॅकॅराइड्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. Okay, here are some questions, so solve them.